नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर के डहाणू के तहसील में ग्राम पंचायत का चुनाव प्रचार जोरों शोरों पर। डहाणू तालुका के वेती वरोती में शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर पैनल का इनके 4-5 साल के अच्छे कामों की वजह से वे उम्मीदवारों और सरपंच उम्मीदवारों शिवंती रोहित भोईर के वोट के लिए फायदा साबित होने वाला है। सार्वजनिक चुनाव 16 अक्टूबर 2022 को होने जा रहा है। ग्राम विकास के उम्मीदवार को आपके बहुमूल्य वोट देकर विजय करिए। हमारा एक ही ध्येय, जनता की सेवा और गांव का विकास। डहाणू विधानसभा संवाददाता रहीम कुरैशी की रिपोर्ट। सांगा, तुम्ही निवडून आल्यावर मुद्दे तुमचे काय काय आहेत, म्हणजे पहिले लोकांनी काय केलं आणि आता तुम्ही काय आश्वासन देणार आहे लोकांना? नमस्कार, मी अशोक भोईर, शिवसेना डहाणू तालुका प्रमुख। या वेती गावामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही अनुयायी म्हणून आणि श्रमजीवी संघटना असे आम्ही महायुतीचे उमेदवार या ठिकाणी वेती वरोतीमध्ये पॅनल उभा केला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या सरपंच पदाच्या उमेदवार शेवंती रोहित भोईर यांना आपण सर्व पक्षाने म्हणजे सर्व संघटनाने, छोट्या मोठ्या संघटनांनी मग ती भूमिसेना असो, श्रमजीवी असो आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आपण घोषित केलेला आहे। आपण 1965 साली ग्रामपंचायतीचे अस्तित्वात आल्या तेव्हापासून या वेती वरोतीवर आपला सरपंच नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये वेती वरोती गाव हे विकासापासून थोडंसं दूर आहे। या वेती वरोती ही पेसा ग्रामपंचायत असल्यामुळे पेसाचा निधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण या वेती वरोतीमध्ये आपला सरपंच निवडून आल्यानंतर आपण पहिलं या ठिकाणी वेती वरोतीचा विकास हाच आमचा ध्यास आणि वेती वरोतीच्या विकासामध्ये मग ते रस्ते असो, स्ट्रीट लाईट असो, पाण्याची व्यवस्था असो किंवा ड्रेनेजची सुविधा किंवा कचराकुंडी ह्या सर्व सुविधापासून आम्ही म्हणजे या जनतेला, या वेती वरोतीच्या जनतेला आम्ही मुक्त करणार आहोत। मला प्रचंड मताने विजयी कर। आमच्या अपेक्षा म्हणजे या वेती वरोती ग्रामपंचायतमध्ये आतापर्यंत 1965 सालापासून एकाच घरामध्ये सत्ता, एकाच घराण्याला सत्ता दिलेली आहे। सरपंच आतापर्यंत त्यांचेच असल्यामुळे त्यांची आजपर्यंत हुकुमशाही चालत होती आणि त्यामुळे या वेतीवरोतील जनता जी आहे त्या जनतेला काहीतरी आता बदल घडवायचा आहे आणि त्या उद्देशाने आज हे तुम्ही मागे सर्व बघत असाल की भरपूर या ठिकाणी गावातले लोक मोठ्या प्रमाणात त्यांचा उत्साह आहे। पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहोत आणि लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठिंबा लोकांचा, जनतेचा आहे। आपल्याला माहीत असेल की या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आणि ते भ्रष्टाचार उघडकीस करून आपण संबंधित ग्रामसेवकांना सुद्धा सस्पेंड करवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना नेहमीच आपण संघर्ष करण्यापेक्षा आपल्याला काहीतरी चळवळ उभी करून आपल्याला काहीतरी बदल घडवायचा आहे आणि नवीन आपल्याला क्रांती निर्माण करायची आणि येत्या 16 तारखेला आपल्याला काहीतरी बदल घडवून आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार हा नवीन आणि उच्च शिक्षित असा आपल्याला द्यायचा आहे, असं सर्वांच्या मताने आणि युवा पिढीने विशेष करून सर्व या ठिकाणी ठरवलेलं आहे। जेवढे पण 1965 सालापासून ती ग्रामपंचायत कार्यरत आहे तेव्हापासून ते जेवढा पण ते विकास झालेला होता ते सगळे हेच होतं, म्हणजे ते थोडं त्यांचं विकास होत नव्हता आणि थोडा होत होता आणि थोडा नाही होत होता, असं ह्याच्यातच त्यांचं चाललेलं होतं। पण आता आम्हाला नवीन सरपंच निवडून आणायचा आहे, म्हणजे चांगला उमेदवार, शिकलेला आणि असा व्यवस्थित सुसज्ज असा आम्ही आणि त्याचा पूर्ण पाठिंबा आम्ही देऊ। काय योजना वगैरे काय आल्या ते सगळं आम्ही घडवू, म्हणजे नवीन आणल्यानंतर उमेदवार आम्ही निवडून आणू।